देवी यांनी काही बोलणार तेवढ्यात हॉलमधून त्या दोघींचं बोलणं ऐकणारा राम किचनमध्ये आला. ताई, जाऊ दे ना, काकूंना हा विषय आवडत नाही. तुला पण माहिती आहे, मग सारखं सारखं का विचारते? राम बोलला. राम, तू जा आणि झोप, उद्या कॉलेज आहे, जा पटकन. देवेने रागात त्याला बोलले. आज पहिल्यांदाच ते एवढ्या रागात होते. राम पण थोडा शॉक झाला, पण काही न बोलता तो तेथून निघून गेला. हा काकू, तर सांगा मला, कळायलाच हवं, नेमकं तुमच्यासोबत काय झालं होतं? का तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये होता आणि आता तुम्ही एवढे दिवस आमच्यासोबत आहात, तर तुमच्या फॅमिलीमधून कोणीच कसं तुमचा शोध घ्यायला नाही आलं? देवेनीने नजर रोखून विचारलं. कारण त्यांना मी नकोशी आहे. खूप मोठं पाप झाले माझ्या हातून. मला नाही आठवायचा माझा भूतकाळ, नाही आठवायचा, काहीच नको आहे. सायली काकू रडत रडत तिथेच खाली बसली आणि तिचे शब्द ऐकून देवेनी शॉक झाली. म्हणजे खरंच त्यांचं बाहेर अफेअर होतं का? तिच्या मनात विचार चमकून गेला, पण काही केला तिचा विश्वास बसत नव्हता. ती सायलीजवळ गेली आणि त्यांच्यासमोर जमिनीवर बसली. त्या अजूनही रडत होत्या. सॉरी काकू, पण मला नाही वाटत तुमच्याकडून काही चूक, काही पाप झालं असेल. ते त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसत बोलले. आणि सायलीला अजूनच रडू आलं. कोण, कुठली तू? फक्त 8-9 महिने सोबत आहोत, तरी पण एवढा विश्वास? सायलीने चकित होऊन विचारलं. हो, आहे विश्वास, देवेनी भरलेल्या डोळ्यांनी बोलले. ज्यांनी विश्वास ठेवायला हवा होता त्यांनी तर नाही ठेवला. गुन्हेगार ठरवून रिकामे झाले आणि तू मात्र विश्वास ठेवून बसली आहेस. सायली दूर बघत बोलली. अजूनही त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडत होते. काकू, सॉरी, मला तुम्हाला रडवायचं नव्हतं, पण मला हे कळायला हवं. तुमचा भूतकाळ मला माहिती हवा. देवयानी म्हणाली. नको विचारू. जितकं जास्त विचारशील तितका जास्त त्रास मला होईल. सायली अश्रू पुसून नकारार्थी मान हलत बोलली. पण काकू, मला हे कळायला हवं. हे मी का बोलते ते तुम्हाला कदाचित उद्याच कळेल. देवयानी खाली बघत बोलली. मला काही कळून घ्यायचं नाहीये. तू जा, झोप, मला थोडे एकटे राहू दे. सायली काकू दुसरीकडे बघून बोलली. देवयानीचा नाईलाज झालेला. ती रूममध्ये गेली. तिने तिचा फोन पाहिला. कार्तिक पाटीलचे कॉल आणि मेसेजेस होते. पटकन त्याला कॉल करायची तिला तीव्र इच्छा झाली, पण आता मनावर कंट्रोल करायचा होता. तिने फोन उचलला आणि त्यातील सिम कार्ड काढून बाजूला ठेवलं. माय डिअर हजबंड, आता तुम्ही माझ्याशी तेव्हाच बोलू शकता जेव्हा तुम्ही इथं याल. ती एक दीर्घ श्वास घेत बोलली आणि बेडवर डोळे उघडे ठेवून पडले. इकडे पाटीलांच्या घरात मात्र गोंधळ सुरू होता. रात्रीचे 12 वाजले तरी सगळे जागेच होते. मिस्टर अँड मिसेस पाटील, किरण आणि तिचे आईबाबा सगळे हॉलमध्ये बसले होते. कोमल, दाजी, अहो हे काय चाललं आहे, कळेल का आम्हाला? किरणच्या वडिलांनी थोड्या रागात विचारलं. आम्हालाही हे माहिती नव्हतं. माहिती असतं तर आम्ही हे सगळं होऊच दिलं नसतं. मिस्टर पाटील निराश होत बोलले. पण तुम्हाला तुमचा मुलगा कंट्रोल होत नाही का? असं कसं माझ्या मुलीच्या आयुष्यासोबत खेळू शकतो? किरणचे बाबा रागात बडबडले. माफ करा आम्हाला, पण तो आहेच तसा. पण काळजी करू नका, यापुढे किरणच्या लग्नापर्यंतची तिची जबाबदारी माझी असेल, मिस्टर पाटील म्हणाले. हे बोलून माझ्या मुलीची गेलेली इज्जत परत येईल का? तुम्ही जर माझे नातेवाईक नसता तर आतापर्यंत तुमच्या मुलाला... किरणचे बाबा रागात बोलत होतेच की, तोंड सांभाळून बोला. आम्ही तुमचे नातेवाईक असो किंवा नसो, काही झालं तरी तुम्ही माझ्या मुलाचं काहीच वाकडं करू शकत नाही, हे लक्षात घ्या. आतापर्यंत शांतपणे ऐकून घेतोय, कारण चूक आमची आहे. पण जर तुम्ही तुमची मर्यादा सोडून बोलायला लागलात तर मी तुम्हाला या शहरात येण्याच्या लायकीचं पण सोडणार नाही. मिस्टर पाटील आवाजात कमालीची जरब आणत बोलले. तसं किरणचे बाबा शांत झाले. अंकल, त्यांना तसं नव्हतं बोलायचं. रागात बडबड केली. पण अंकल, माझ्या तर भावनांचा खेळ झाला ना. कोण, कुठली ती रस्त्यावरची मुलगी तुमची सून झाली, तुम्ही तरी हे एक्सेप्ट कसं करत आहात? किरण रडक्या आवाजात बोलली. बाकी कोणी काही बोलणार तेवढ्यात मागून कार्तिक पाटीलचा थंड आवाज सगळ्यांच्या कानात पडला. माइंड युअर टंग. त्याच्या आवाजाने सगळ्यांनी त्याच्या दिशेने पाहिलं.
तो रागात किरणकडे बघत सोफ्यावर येऊन बसला. किरणने भीतीने आवंठा गेला. देवयानी, आता फक्त देवयानी नाही, शी इज माय वाईफ, सो तिच्याबद्दल कोणीही काहीही बोलताना विचार करा. गिव्ह हर रिस्पेक्ट. कार्तिक पाटील शांत पण कठोर आवाजात बोलला. कार्तिक, ती हर्ट झाली आहे. राग येणं स्वाभाविक आहे. मिसेस पाटील लगेच किरणची बाजू घेत बोलल्या. वाटेवर ती हर्ट झाली ती तिच्या मूर्खपणामुळे. मी अगोदरच तिला रिस्क फॅक्टर सांगितले होते. कार्तिक निर्विकारपणे बोलला. किरण मनोमन कार्तिक पाटील आणि देवयानीला शिव्या घालत होती, पण तोंड मात्र एकदम रडकं ठेवलं होतं. मॉम, किरणने जितके दागिने घेतले आहेत ते तिलाच दे, तिच्या लग्नात गिफ्ट म्हणून, कार्तिक बोलला. मिसेस पाटील आणि किरणने एकमेकींकडे पाहिलं. बट दॅट स्ट्रॉबेरी नेकलेस तो स्पेशली माझ्या बायकोसाठी बनवला आहे, सो तो जाताना तिच्याकडून घे. उद्या देऊ येईल तेव्हा तिच्या हाताने तो तिला रिटर्न कर. कार्तिक सोफ्यावरून उठत बोलला आणि किरणसहित मिसेस पाटीलचा चेहरा पांढरा फडक पडला. किरण तर रागात लालबुंद झाली. मिसेस पाटीललाही एकदम अपमानित वाटलं. मॉम, नेकलेस घेशील ना? कार्तिकने पुन्हा विचारलं. हो 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 हो, मी घेते, मिसेस पाटील कसंबसं बोलल्या. कार्तिकने किरणच्या आईवडिलांकडे पाहिलं. ते थोडे दुःखी वाटत होते. अंकल, आंटी, तुम्हाला पाहिजे तितके दिवस इथं राहू शकता. आणि हो, किरण माझ्याच कंपनीत जॉब पण करू शकते, मला काही प्रॉब्लेम नाही. पण जर तिला दुसरीकडे कुठं जायचं असेल तर सांगा, मी तिला तुमच्या शहरात पाठवून देतो. थोडं जवळ पडेल आणि तुम्हाला तिच्यासाठी मुलगा बघायलाही सोपं पडेल. कार्तिक बोलला. किरणच्या वडिलांनी होकारार्थी मान हलवली. गुड नाईट, कार्तिक बोलला आणि तेथून त्याच्या बेडरूममध्ये आला. रूममध्ये येताच त्याने देवयानीचा नंबर डायल केला, पण स्विच ऑफ लागत होता. तो आता वैतागला, पण खूप रात्र झाली होती म्हणून झोपली असेल असं समजून तोही झोपला. सकाळी तो थोडा उशिराच उठला. उठल्या त्याला देवयानीची आठवण आली. त्याने लगेच तिचा नंबर डायल केला, पण कोणताच नंबर लागत नव्हता. आता मात्र त्याला काळजी आणि राग दोन्ही दाटून आली. त्याने लगेच त्याच्या बॉडीगार्डला फोन लावला आणि देवयानीला बघून यायला सांगितलं. थोड्याच वेळात बॉडीगार्डने देवयानी घरी व्यवस्थित असल्याची खबर दिली. आता मात्र त्याला तिचाच राग आला. ती व्यवस्थित आहे मग का फोन उचलत नाही? रागात तो फ्रेश व्हायला निघून गेला. तिचा विचार करतच तो बाहेर आला तर मिस्टर पाटील त्याच्या रूममध्ये उभे राहून त्याची रूम बघत होते. त्यांना तिथं पाहून त्याला थोडं आश्चर्य वाटलं. डॅड, त्याने हाक मारली तसं त्याने मागे वळून पाहिलं. कार्तिक पाटील केस पुसत त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. गुड मॉर्निंग, मिसेस पाटील म्हणाले. गुड मॉर्निंग डॅड. कार्तिकने घड्याळ हातात घातलं. पुढचे देवयानीला आज तू इथं आणणार आहेस? मिस्टर पाटीलांनी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला. डॅड, शी इज माय वाईफ, सो ऑफकोर्स ती इथंच येणार, तुम्हाला आवडलं नसेल तरी. कार्तिक पाटील निर्विकारपणे बोलला. मिस्टर पाटील विचारात पडले. ओके, उद्या तुझ्या आजोबांना डिस्चार्ज मिळतोय, मी आज चाललो आहे, आता डायरेक्ट उद्याच त्यांना घेऊन येईल, मिस्टर पाटील बोलले. ओके, कार्तिक पाटील बोलला. मिस्टर पाटील निघून गेले. ते जाताच कार्तिकने पुन्हा देवयानीचा नंबर डायल केला, पण लागला नाही. मग मात्र त्याने शिवचा नंबर डायल करून त्याला देवयानीच्या घरी जायला सांगितलं. थोड्याच वेळात शिवचा फोन आला. हॅलो शिव, व्हेअर इज माय जान, त्याने लगेच विचारलं. कार्तिक, तिला तुझ्याशी बोलायचं नाही, तू इथंच ये डायरेक्ट, शिव घाबरून बोलला. व्हॉट? तिला माझ्याशी बोलायचं नाही, तिची इतकी हिंमत? कार्तिकने रागात विचारलं. कार्तिक, मला वाटतं तू इथे ये, तुला कळेल, शिव बोलला. कार्तिक पूर्ण गोंधळून गेला. त्याने रागात फोन फेकून दिला. देव, काय झाले? तू अशी कशी मला दुर्लक्ष करू शकते? आता तुला याची सजा नक्कीच मिळेल. कार्तिकने रागात केसातून हात फिरवला. त्याच वेळी इकडे देवयानी सोफ्यावर बसून शिवकडे बघत होते. शिवच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. देव, थिंक, तो यायला लागला आहे, तू अजून विचार कर, शिव घाबरून बोलला. माझा विचार झाला आहे म्हणून तर कालपासून फोन उचलला नाही, देवयानी बोलली. पण मला धाकधूक सुरू होती. कोण यायला लागलं आहे? नुकत्याच हॉलमध्ये आलेल्या सायली काकूने विचारलं. त्यांच्या हातात ट्रे होता. शिवने लगेच ट्रेमधला सरबत घेतला आणि घटाघटा पिऊन टाकला. शिव, कोण येतंय? सायली काकूंनी पुन्हा विचारलं. शिवने गडबडून देवयानीकडे पाहिलं. देवयानी शांत होती. काकू, देवूचा नवरा येतोय, तिला न्यायला, शिव बोलला. आणि आता सायली काकू एकदम शॉक झाल्या.
काय? देवयानीचं लग्न झालं, पण कधी? आम्हाला का नाही सांगितलं? सायली काकूनी अविश्वासाने विचारलं आणि त्याच वेळी काहीतरी पडण्याचा आवाज आला. सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं तर राम स्तब्ध उभा होता. त्याच्या हातातल्या वह्या खाली पडल्या होत्या. खूप गडबडीत झालं आणि चोरून झालं म्हणून त्याने कोणाला सांगितलं नाही. शिव रामकडे एक कटाक्ष टाकत बोलला. आता देवयानीला जास्तच टेन्शन आलं. ती पटकन रामजवळ गेली. राम, ते देवयानी काही बोलणार तेवढ्यात, ताई, तू खरंच लग्न केलं? कोणाशी केलं? मला का नाही सांगितलं? आणि जिजू कोण आहेत? रामने एका पाठोपाठ एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. राम, आय एम सॉरी, हे सगळं अचानक झालं. मी सांगणार होतेच. देवेने त्याचा हात पकडून त्याला समजावं लागले. कधी सांगणार होते? पण आम्हाला सांगायला प्रॉब्लेम काय होता? उलट आम्हाला आनंद झाला असता. तरी पण त्या दिवशी मी विचार करत होतो की तुझ्या भांगात लाल काय दिसत होतं. त्यावेळी मी दुर्लक्ष केलं. पण आता कळतंय, तुझा नवरा आलेला का त्या दिवशी? मग आम्हाला का नाही भेटवलं? सायली काकू बडबड करत होत्या. देवेने आता पूर्ण हतबल झाली होती. कोणाला किती उत्तर द्यावं तेच तिला कळत नव्हतं. ते आले की सांगतील, तोपर्यंत मी पूजा करून घेते. देवयानी गडबडीत बोलली आणि देवाऱ्यासमोर जाऊन बसली. अगं देऊ, सायली काकू काही बोलत होत्या, पण आता देवयानीने देव काढून पूजा करायला सुरुवात केली होती. शिव जिजू, तुम्ही सांगा ना, कोण आहेत माझे जिजू? तुम्ही ओळखता का? रामने आता त्याचा मोर्चा शिवकडे वळवला. येत आहेत ते, आले की बघ, शिव सुस्कारा सोडत बोलला. इकडे देवयानी देवाची पूजा करत होती, पण मनात मात्र आता कार्तिक पाटील आल्यावर कसा रिॲक्ट करेल याचीच काळजी लागली होती. बस देवा, सगळं ठीक होऊ दे. कार्तिकनं थोडासा कमी राग येऊ दे आणि त्यांनी आम्हा तिघांना घेऊन जाऊ दे. बस एवढीच इच्छा पूर्ण कर. देवयानी मनोमन देवाला विनवत होती. पण जर सायली काकूंना इथे बघून कार्तिक मला सोडून गेले तर? हा विचार मनात येताच तिला चक्कर यायला लागली. डोकं शांत ठेवण्यासाठी ती सतत मंत्र जपत होती, पण मन काही शांत होत नव्हतं. कधी पण तो येईल आणि मग भूकंप येईल, ज्वालामुखीचा उद्रेक होईल असं वाटत होतं आणि मग ती जास्तच अस्वस्थ होत होती. बिचारे देव पण आज थरथरत्या हाताने पूजा करून घेत होते. सायली काकू, राम आणि शिव सोप्यावर बसून तिला बघत होते. राम तर खूप प्रश्न विचारत होता, ज्यामुळे शिव जाम वैतागला होता. कधी एकदा कार्तिक येतोय आणि आपल्या मागचे हे प्रश्न संपतात असं त्याला झालेलं. त्यात अजून रोहिणीला काहीच माहिती नव्हतं. तिला जेव्हा माहिती पडेल तेव्हा काय होईल याची काळजी पण त्याला लागली होती. बिचारा कुठल्याच लफड्यात नव्हता, तरी पण सगळ्यात जास्त टेन्शन त्यालाच आलेलं. डोक्याला हात लावून तो दरवाजाकडे बघत होता आणि त्याच वेळी बेल वाजली. शिव जास्तच अस्वस्थ झाला तर घंटी वाजताच देवयानी स्तब्ध झाली. तिने शिवकडे पाहिला आणि सायली काकूंना दरवाजा उघडायला पाठवायचा इशारा केला. काकू, दरवाजा उघडता का? शिव कसंबसं बोलला. हो, सायली काकू उठत बोलल्या आणि दरवाजा उघडायला गेल्या. देवयानी आणि शिव आता जीव मुठीत धरून दरवाजाच्या दिशेने बघत होते. सायली काकूंनी दरवाजा उघडला आणि समोर पाहिलं. आता त्यांना अनपेक्षित धक्का बसला, कारण समोर कार्तिक पाटील गॉगल घालून आणि दोन्ही हात खिशात घालून उभा होता. समोर सायली काकूंना पाहून पहिल्यांदाच तर त्याला काही सुचलंच नाही. त्याने गॉगल काढून समोर पाहिलं. सायली काकू स्तब्ध होऊन त्यालाच बघत होत्या, डोळ्यात अश्रूंची गर्दी झालेली. नशीब दरवाजाला पकडलं होतं, नाहीतर त्यांच्या शरीरातून त्राण कधीच निघून गेलं असतं. कधीही त्या खाली कोसळल्या असत्या अशी अवस्था होती. कार्तिकने इकडे तिकडे पाहिलं. त्याला कदाचित विश्वास बसला नसावा, म्हणून मग पुन्हा समोर पाहिलं. अजूनही सायली काकू समोरच उभ्या होत्या. आता मात्र त्याला खात्री पटली. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटू लागलं आणि समोर त्यांचा चेहराही धूसर दिसू लागला, कारण त्याचे डोळे नकळत पाणवले होते. काही क्षण दोघंही फक्त एकमेकांना बघत होते. कोणीच काही बोलत नव्हतं. कार्तिक, माझं बाळ. शेवटी सायली काकूंच्या तोंडून अस्फुट आवाज बाहेर पडला आणि दुसऱ्या क्षणी त्याने दरवाजा सोडला. तशा त्या खाली पडू लागल्या.
पण त्या पडायच्या आतच कार्तिक पाटीलने लगेच पुढे होऊन त्यांचे दोन्ही दंड पकडले. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कार्तिक त्याच्या आईला सोबत घेऊन जाईल की नाही? कमेंटमध्ये नक्कीच उत्तर द्या. धन्यवाद.